मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वर पोलादपूर जवळ वनविभागाच्या सापळ्यात गुजरातमधून चिपळूणकडे अवैध खैराची तस्करी करणाऱ्या ट्रकसहित त्याला रस्ता दाखवणाऱ्या एका मोटरसायकल स्वाराला पकडण्यात वन विभागाला यश मिळालंय। महाड येथील पथकालाही यश मिळालं असून याबाबत अधिक माहिती अशी की मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 पोलादपूर जवळ MH12 EQ 9866 क्रमांकाचा ट्रक संशयास्पदरित्या जात असल्याचं वन विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या लक्षात आलं। या ट्रक पुढे त्याला रस्ता दाखवण्यासाठी एक दुचाकीस्वार MH03 DQ 6109 यामा कंपनीची FZ वन विभागानं ताब्यात घेतली आहे। या प्रकरणी आरोपी मोहम्मद अरसद राहणार गुलशन नगर हवेली जिल्हा वलसाड गुजरात आणि मोहम्मद उस्मान खान राहणार जनावजी चाळ खिंडीपाडा मुलुंड कॉलनी मुंबई यांना पकडण्यात यश मिळाले। या प्रकरणी भारतीय वन अधिनियम 1927 चे कलम 26(1) फ 41 42 65 नुसार गुन्हा दाखल केला असून महाड येथील न्यायालयात त्यांना हजर केले असता 3 दिवसांची पोलीस कस्टडी सुनावण्यात आली आहे। गुजरात राज्यातून खैराची वाहतूक करून चिपळूण येथे नेत असताना संबंधित ट्रकचा अजून एक चालक गुजरात राज्यातला असून त्याला चिपळूणकडील जाणारा रस्ता माहीत नाही, यासाठी पनवेल येथे उतरवून दुसरा चालक वाहन चालवण्यास बसवला असण्याची शक्यता वर्तवण्यात येते। मात्र नेमका हा ट्रक चिपळूणमध्ये कोणत्या ठिकाणी खाली करण्यात येत होता याबाबतची माहिती अद्यापही अस्पष्ट आहे।